फक्त 20 दिवस शिल्लक राहिलेत बोर्ड एक्झामला आणि जर गेल्या वर्षी बघाल तर विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त अवघड कोणता सब्जेक्ट गेला असेल तर फिजिक्समध्ये. त्यामुळे एक गोष्ट ठरवली होती की आपण फिजिक्स या सब्जेक्टसाठीच तुम्हाला हँड रिटन नोट्स आणि जी क्वेश्चन बँक आहे प्रत्येक चॅप्टरची ती तुम्हाला द्यायची. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे काय, मी फिजिक्स या सब्जेक्टसाठी जी काही तुम्हाला क्वेश्चन बँक प्रत्येक चॅप्टरची आणि हँड रिटन नोट्स प्रोव्हाइड करतोय त्या कशा ॲक्सेस करायच्या, त्या काय आहेत, त्या कसं फॉलो करायचं याबद्दल सांगणं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे काय, येणाऱ्या 20 दिवसांमध्ये फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा जे खूप गरजेचं आहे. आता इथून पुढे प्रत्येक सब्जेक्टवरती म्हणजे केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असेल, बायोलॉजी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, प्रत्येक सब्जेक्टवरती माझा यावरती डिटेल व्हिडिओ येईल. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो असणार आहे फिजिक्ससाठी. कारण का पुढच्या 20 दिवसांमध्ये जर प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवलं तर फक्त मी दिलेले रिसोर्स जरी फॉलो केले तर लक्षात ठेवा फिजिक्समध्ये आउट ऑफ 100 80+ तरी तुम्ही मार्क्स आरामात स्कोर करू शकता. आणि ते इझीच आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ज्या स्टेप मी आजच्या व्हिडिओमध्ये देतोय त्या फॉलो करायच्या. आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुमच्याकडे आता दोन ऑप्शन्स आहेत. पहिलं म्हणजे काय, माझा झिरो स्टडी झाला आहे, मी CET वरती फोकस केला आहे, JEE वरती फोकस केला आहे, बोर्डसाठी काहीच नाही प्रिपेअर केलं आहे, फक्त मी पॉडकास्ट ऐकतोय, स्टॉपरचे इंटरव्ह्यू ऐकतोय. इतकं करत राहणं आणि मोटिवेशन राहणं की होईल माझा पेपर वगैरे या गोष्टींत राहणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, एक स्मार्ट रिसोर्सेस यूज करणं आणि भलेही वेळ कमी असेल तरी सुद्धा त्या येणाऱ्या कमी वेळामध्ये जेवढा शक्य असेल तेवढा फिजिक्सचा अभ्यास करणं हा दुसरा मार्ग आहे. ठीक आहे. आणि मला वाटतं तुम्ही सेकंड मार्ग यूज केला पाहिजे. का, कारण का पहिली गोष्ट म्हणजे काय, फक्त पॉडकास्ट ऐकून किंवा कुणाचे तरी व्हिडिओ ऐकून, इव्हन माझे सुद्धा, ठीक आहे, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो असा अभ्यास करा, तसा अभ्यास करा. मात्र जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाहीत की मला हे चॅप्टर्स इतके कव्हर करायचे आहेत, या प्रत्येक चॅप्टरचे मला 5 हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर करायचे आहेत, तोपर्यंत काहीही पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता फिजिक्सचा अभ्यास येणाऱ्या 20 दिवसांमध्ये कसा केला आहे, पहिली गोष्ट म्हणजे काय, मी काय केलं आहे तर चॅप्टर्सला 2 पार्ट्समध्ये डिवाईड केले आहेत. एक हाय वेटेज आणि दुसरे सेकंड प्रायोरिटी. आता पहिल्यांदा जे हाय प्रायोरिटी चॅप्टर्स कोणकोणते आहेत, पहिला आहे रोटेशनल डायनॅमिक्स, त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्यानंतर KTG, त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स, वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिय, ज्यांचं वेटेज अराउंड 5 ते 7 मार्क्स आहे. ठीक आहे. हे जे टाइम टेबल आहे ते इग्नोर करा. ठीक आहे. 5 ते 7 मार्क्सचे हे चॅप्टर आहेत, यांना पहिल्यांदा तुम्हाला कव्हर करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही एवढे कव्हर केले चॅप्टर्स तर अराउंड तुम्हाला 34 मार्क्स आउट ऑफ 70 आरामात कव्हर होतील. ठीक आहे. म्हणजे 70 पैकी 34 मार्क्स हे फक्त हे वरचे जे चॅप्टर्स सांगितले फर्स्ट प्रायोरिटीचे ते कव्हर करून देणार. ठीक आहे. आणि ऑप्शनल जर बघाल तर 48 मार्क्स हे ऑप्शनल मार्क्समधून कव्हर होतात. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक चॅप्टर आता कसा कव्हर करायचा हे मी पुढे सांगेल. आणि सेकंड प्रायोरिटी चॅप्टर तुम्हाला कुठले कव्हर करायचे तर ते आहे ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, इलेक्ट्रोस्टॅटिक करंट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, AC सर्किट, मॅग्नेटिक मटेरियल्स, ड्युअल नेचर ऑपरेटर आणि सेमीकंडक्टर डिव्हाइस. आता जर बघाल जे फर्स्ट प्रायोरिटी चॅप्टर्स आहेत त्याच्यापैकी बऱ्यापैकी सगळ्या चॅप्टरच्या नोट्स आणि क्वेश्चन बँक मी ऑलरेडी फ्री तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ते क्वेश्चन बँक आणि नोट्स या दोनच गोष्टी करायच्या आहेत, बाकी काही करायचं नाही. ठीक आहे. आता ही क्वेश्चन बँक कशी ॲक्सेस करायची ते सांगतो. एक म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपलं जे ॲप आहे, ओके, त्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. सेकंड, मी आपली जी कमेंट आहे ती सुद्धा पिन केलेली आहे, याच्यामध्ये ती ॲपची लिंक दिलेली आहे. प्ले स्टोअरवरती जरी सर्च केलात अभ्यासा एज्युकेशन तरीसुद्धा ते ॲप तुम्हाला दिसेल. ठीक आहे. ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ही पहिली स्टेप. सेकंड स्टेप काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक बॅच दिसेल, फ्री बॅच फॉर फिजिक्स. ओके, फ्री बॅच फॉर फिजिक्स HSC बोर्ड्स आणि CET. ठीक आहे. ती दिलेली आहे. फक्त त्याचा चार्जेस किती रुपये आहेत, ₹1 चार्जेस आहेत. आता ही बॅच कम्प्लिटली फ्री आहे. जे चार्जेस तुम्हाला दिसत आहेत ₹1 काहीतरी त्याचं पेमेंट आहे, ते प्लॅटफॉर्म फी आहे, ती ॲपची मॅन्डेटरी फी आहे. ठीक आहे. त्यामुळे बॅच कम्प्लिटली फ्री आहे. नोट्स असतील, क्वेश्चन बँक सगळं तुम्हाला फ्री मिळणार. ठीक आहे. ती परचेस करा आणि त्याच्यामध्ये एनरोल करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 फोल्डर्स आहेत, एक म्हणजे नोट्सचं फोल्डर आणि सेकंड आहे क्वेश्चन बँकचं फोल्डर. ठीक आहे. आता नोट्सच्या फोल्डरमध्ये आणि क्वेश्चन बँकच्या फोल्डरमध्ये फिजिक्सच्या पहिल्या 7 चॅप्टरच्या हँड रिटन नोट्स ज्या मी स्वतः बनवल्या आहेत त्या अपलोड केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि सेकंड म्हणजे काय, क्वेश्चन बँकमध्ये त्या 7 चॅप्टरच्या क्वेश्चन बँक, प्रत्येक चॅप्टरची सेपरेट क्वेश्चन बँक मी अपलोड केली. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे,
पहिल्यांदा क्वेश्चन बँकमध्ये जेवढे काही क्वेश्चन्स दिले ते सगळे व्यवस्थित वाचायचे आणि तेच क्वेश्चन्स मागे येऊन नोट्समध्ये तुम्हाला पाठांतर करायचे. ठीक आहे, एवढं सिंपल आहे. ऑलरेडी हा जो कंटेंट आहे हा कम्प्लिटली फ्री आहे. ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स वगैरे आहेत, ते बॅचमध्ये एनरोल करा आणि फक्त ₹1 पेमेंट आहे आणि ते करा आणि ती जी नोट्स आणि क्वेश्चन बँक आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर उदाहरण सांगतो. सपोज मी एक चॅप्टर पिकअप केला की मला ऑसिलेशन हा चॅप्टर कव्हर करायचा आहे. ओके, ठीक आहे. सो मी ऑसिलेशन हा चॅप्टर मी कव्हर करतोय. तर ऑसिलेशनमध्ये मी काय केले, पहिल्यांदा चॅप्टरची क्वेश्चन बँक बघायची जी मी अपलोड केलेली आहे. ठीक आहे, आता त्या क्वेश्चन बँकमध्ये बघाल तर रेड झोनमध्ये मी अराउंड त्या चॅप्टरचे 7 क्वेश्चन्स दिले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये PYQला हाय वेटेज दिलेलं आहे, जे अगेन अँड अगेन ते चॅप्टर जे क्वेश्चन्स रिपीट होतात ते सुद्धा पॅटर्ननुसार मी दिले आहेत. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरचा प्रत्येक क्वेश्चन पिकअप केला. ठीक आहे, हे असे प्रत्येक क्वेश्चन पिकअप करायचे आणि मागे जाऊन नोट्ससुद्धा दिले आहेत, त्यासुद्धा तुम्हाला वाचायचं. ठीक आहे, आता रेड झोन क्वेश्चन्समध्ये काय, यांना हाय प्रायोरिटी द्यायचं आणि पहिल्यांदा हे प्रश्न कव्हर करायचे. ठीक आहे, हे 7 क्वेश्चन्स जर कव्हर झाले तर त्याच्यानंतर काय करायचं, जर वेळ शिल्लक असेल तर हे येलो झोनचे मी क्वेश्चन्स दिले आहेत. ठीक आहे, म्हणजे कम्प्लिटली जर बघाल तर फक्त 12 क्वेश्चन्स ओके मी ऑसिलेशन चॅप्टरसाठी दिले. आता 12 क्वेश्चन्सचे 12 आन्सर्स पार्ट करायला हार्डली तुम्हाला 2 ते 2.5 तास लागतो. ओके, त्यामुळे जास्त वेळसुद्धा लागणार नाही आहे. ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला ही क्वेश्चन बँक दिलेली आहे आणि नोट्ससुद्धा दिले आहेत. नोट्समध्ये जाऊन ते उत्तर जरी शोधलात किंवा टेक्स्टबुकमधून जरी केलं ना तरी येणं पाहिजे. आता प्रत्येक विद्यार्थ्यांना वन शॉट लेक्चर बघण्या इतका वेळ नाही आहे. आता तुम्हाला फक्त एकच फॉलो करायचं आहे, क्वेश्चन आन्सर पॅटर्न. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन पिकअप करायचे, आन्सर फाइंड करायचं. ही मी एक क्वेश्चन बँक जी आहे, जी रेड झोन आणि येलो झोनची क्वेश्चन बँक आहे, ही ऑसिलेशन चॅप्टरसाठी सांगितली. ठीक आहे, अशी पहिल्या 7 चॅप्टरची क्वेश्चन बँक मी ऑलरेडी अपलोड केले आहेत. बाकीचे जे उरलेले 9 चॅप्टर्स आहेत त्याच्यावरती काम सुरू आहे. बोर्ड एक्झामपर्यंत ते 9 चॅप्टरसुद्धा मी अपलोड करत जाईल. ठीक आहे, त्याला एकतर वेळ लागतोय ते बनवायला, त्यामुळे थोडा वेळ लागेल, मात्र शक्य असेल तेवढं लवकरात लवकर ते अपलोड केले जाईल. ठीक आहे, ही होती ऑसिलेशन चॅप्टरची क्वेश्चन बँक. असे 7 चॅप्टरची क्वेश्चन बँक अवेलेबल आहे. सेकंड म्हणजे काय, ही क्वेश्चन बँक झाली. आता त्या चॅप्टरच्या जर बघाल तर प्रत्येक चॅप्टरची तुम्हाला हँड रिटन नोट्ससुद्धा अवेलेबल करून देईल. म्हणजे ऑसिलेशन चॅप्टरची हे जर नोट्स बघाल ते सगळे मी हँड रिटन्स बनवून दिले. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही क्वेश्चन बँकमधून क्वेश्चन पिकअप करा आणि ते आन्सर्स तुम्हाला या हँड रिटन नोट्समध्ये मिळतील. ठीक आहे, आणि नोट्स असे बनवलेत की प्रत्येक चॅप्टर कव्हर केले आहेत, असं कुठलाही चॅप्टर नाही जो स्किप केलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळे तुमचे जे क्वेश्चन्स असतील, ठीक आहे, ते शक्य तेवढे सगळे याच्यामधून कव्हर झालेत. आणि न्यूमरिकल्स जर नोट्स परफेक्ट केल्यात तुम्ही तर तुमचे न्यूमरिकलसुद्धा परफेक्ट होईल. प्रत्येक क्वेश्चनचा फॉर्म्युला सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, आणि कम्प्लिटली कंटेंट फ्री आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्यालासुद्धा जॉईन करा. ठीक आहे, आय होप तुम्हाला प्रत्येक चॅप्टर कसा कव्हर करायचा हे समजले. 7 चॅप्टरचे नोट्स आणि क्वेश्चन बँक तरी अपलोड केलेले आहे. उरलेल्या चॅप्टरचे जे क्वेश्चन्स आहेत ते पुढच्या बोर्ड एक्झामच्या आधी शक्य तेवढ्या लवकरात लवकर मी अपलोड करेन. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक देतोय. आता सेकंड म्हणजे काय, फिजिक्समध्ये जर तुम्हाला आउट ऑफ 70 60+ स्कोअर करायचे असेल ना, नेक्स्ट एक मेथड आहे ती म्हणजे काय, जर बघाल तर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न. आता क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नमध्ये आपला जो सेक्शन ए आहे, ठीक आहे, आणि सेक्शन बी आहे. ठीक आहे, एकतर सेक्शन एमध्ये आपल्याला MCQज आणि शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये फक्त स्पेसिफिक आन्सर असतात आणि ही क्वेश्चन्स कुठून विचारतील हे आपल्याला माहिती नाही. युज्युअली हे क्वेश्चन्स CET लेवलचे असतात, त्यामुळे इथून आपल्याला एक नॉर्मल विद्यार्थ्याला स्कोअर करणं थोडं डिफिकल्ट आहे. मात्र आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. का युज्युअली या सेक्शनमध्ये PYQज अगेन अँड अगेन रिपीट होतात. ठीक आहे, आणि या सेक्शनमध्ये सगळ्यात जास्त हाय वेटेजचे किंवा हाय मार्क्स स्कोरिंग जे क्वेश्चन्स आहेत तिथून विचारले जातात आणि ते सगळे क्वेश्चन्स मी त्या क्वेश्चन बँकमध्ये कव्हर केले. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, आता पहिलं काय काय करायचं आहे, एक म्हणजे काय तर मी दिलेले नोट्स आणि क्वेश्चन बँक यालाच फक्त फॉलो करा. फिजिक्समध्ये अराउंड तुम्हाला 80+ मार्क्स आरामात मिळतील आउट ऑफ 100. ठीक आहे, सेकंड गोष्ट म्हणजे काय, नोट्स आणि क्वेश्चन बँक तुम्हाला कशी ॲक्सेस करायचं हे मी सगळं सांगितले. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्रत्येक चॅप्टर ॲप्रॉक्सिमेटली 2 ते 3 तासामध्ये कव्हर करायचं आहे आणि फक्त एवढं फॉलो करायचं आहे की क्वेश्चन आन्सर पॅटर्न. ठीक आहे, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काय, सगळ्यात इम्पॉर्टंट एक कन्सेप्ट आहे फिजिक्ससाठी आहे रिव्हिजन. लक्षात ठेवा, जो काही चॅप्टर कव्हर करताय 2 ते 3 तासामध्ये त्या क्वेश्चनचं रिव्हिजन 2 ते 3 दिवसानंतर झालंच पाहिजेत. ठीक आहे, नाहीतर ते परत विसरून जाईल.
आणखीन ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन एखादा प्रिपेअर करत असाल त्यानंतर त्या क्वेश्चनची शॉर्ट नोट्स असेल किंवा समरी असेल ती स्वतःला एक्सप्लेन करा, किंवा डेरिवेशन असेल ते स्वतःला एक्सप्लेन करा. ते खूप गरजेचं आहे. चौथं म्हणजे काय, फिजिक्सची न्यूमरिकल्स जो सगळ्यात डिफिकल्ट टॉपिक जातो विद्यार्थ्यांना, जर न्यूमरिकल्स डिफिकल्ट जात असतील, जास्त टाईम कन्झ्युम असेल, तर तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल. का सांगतोय, न्यूमरिकलसाठी तुमचं थेरॉटिकल कन्सेप्ट आणि प्रत्येक चॅप्टरमधला प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे, तरच तुम्हाला ती सॉल्व्ह होतील. आता मी क्वेश्चन बँकमध्ये जवळपास काही चॅप्टर्समध्ये न्यूमरिकल्स ॲड केले नाहीत. का? कारण का ती क्वेश्चनची साईज वाढत होती आणि न्यूमरिकल्स पण डिफिकल्ट होते. ठीक आहे. सो काही चॅप्टर्समध्ये मात्र ॲड केले आहेत, जी अगेन मला 100% शुअर आहे की हेच क्वेश्चन्स येतील म्हणून. ठीक आहे. ते मी ॲड केले, ते फॉलो करा. आय होप तुम्हाला न्यूमरिकल्स समजले असेल. न्यूमरिकल्सवरती जास्त फोकस करण्यापेक्षा थेरॉटिकलवरती कन्सेप्टवरती फोकस करा. ठीक आहे. आणि शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, कन्सिस्टन्सी. मोस्ट ऑफ दी मुलं काय करतात, फक्त फिजिक्सचा कंटेंट मी अपलोड करतो आहे, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा का नाही केला. एक तर हा कंटेंट बनवायला वेळ खूप जातो, त्यामुळे असं नाही आहे की बाबा प्रत्येक चॅप्टरचे अपलोड करणं. मात्र एक तुम्हाला डायरेक्शन देतो आहे की कुठलाही चॅप्टर असू देत, केमिस्ट्री असू देत, मॅथमॅटिक्स असू देत किंवा बायोलॉजी असेल, जसं मी सांगितलं फिजिक्समध्ये की प्रत्येक चॅप्टरमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 7 ते 8 क्वेश्चन्स कोर कसे असे असतात की त्याच्यावरती बोर्ड एक्झाममध्ये अराऊंड त्या चॅप्टरचं 50% क्वेश्चन्स विचारलेच जातात. तेच आपल्याला फक्त कवर करायचे असतात. ठीक आहे. मी तुम्हाला उदाहरण देखील फिजिक्सचे क्वेश्चन बँक आणि नोट्स अपलोड करतो आहे. बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ना, ते तुम्हाला स्वतःहून बनावे लागतील. ठीक आहे. आणि तुम्ही या विचारानं राहू नका की संदीप मिल्के फ्री प्रोव्हाइड करतो आहे त्यामुळे बाकीचे काही फ्री वगैरे प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. बाकीच्यांना फक्त कोर्स विकायचे आहेत, बाकी त्या पलीकडे काही नाही आहे. ठीक आहे. आणि तेही योग्यच आहे. मला एक सांगतो की उगाचच कुठेही फुकटचे क्वेश्चन्स मिळतात, IMP क्वेश्चन किंवा थंबनेलमध्ये बोर्ड एक्झाममध्ये हेच येणार, हेच क्वेश्चन्स येतात. मी माझ्या क्वेश्चन बँकमध्ये मी असं कधीही म्हणणार नाही की 100% हेच क्वेश्चन्स विचारायचं. मात्र या क्वेश्चन बँक जर प्रिपेअर केली तर बोर्ड एक्झाममध्ये चांगला स्कोर होऊ शकतो, हे मात्र गॅरंटीड आहे. ठीक आहे. त्यामुळे 100% हाच पेपर येईल असं नाही आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त गरजेचं आहे की मी जे रेड झोन क्वेश्चन्स आणि येलो झोन क्वेश्चन्स देतोय ते दोन्ही प्रिपेअर करा. ते जर केलेत ना, बोर्ड एक्झाममध्ये म्हणजे एक बेस्ट स्कोर नक्की होऊ शकतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. हा फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा याबद्दल होता. ठीक आहे. आणि फ्री रिसोर्सेस कसे ॲक्सेस करायचे त्याबद्दल होता. ठीक आहे. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे काही डाऊट्स असतील ते कमेंट्समध्ये विचारा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.